आपल्या आयुष्यात कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही आहे. तर हॅलो मंडळी, गेल्या 2-3 महिन्यापासून एकही ब्लॉग नाही टाकलेला आहे. माहिती आहे मला, तुम्ही पण विचारात पडलेच असाल की का व्हिडिओज वगैरे येत नाही आहेत. तर त्याचंच कारण आज तुम्हाला सांगणार आहे मी. तर 2 महिन्यांपूर्वी जसं की लास्ट ब्लॉग मी माझा 6 जानेवारीला टाकला होता. त्यानंतर एकही व्हिडिओज वगैरे टाकले नाही. त्यामागे खूप मोठा कारण होता आणि त्या कारणामुळे आज 2 महिने होऊन गेलेले आहेत आणि आता त्या प्रॉब्लेममधून आम्ही हळूहळू बाहेर निघायचा प्रयत्न करतो आहे. तर असं झालं की मग मी माझ्या संक्रांतीच्या तयारीमध्ये लागले होते. घरातली सगळी कामं, एकीकडे माझी वेट लॉस जर्नी, सगळं एकदम पॉझिटिव्ह विचार करून सगळी कामं करत होतो. कुठंतरी मला वाटत होतं की आता एक एक करून सगळे प्रॉब्लेम कमी होत आहेत. एका प्रॉब्लेममधून निघालेच होते की लगेच आता ही दुसरी प्रॉब्लेम येईल माझ्या आयुष्यात, असा मी कधीच विचार केला नव्हता. तर एकीकडे संक्रांतीची तयारी केली आणि त्याच दिवशी सगळं करून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते मी खरं सांगते, अक्षरशः असं माझ्या दुश्मनांसोबत पण घडू नये. मी नेहमी देवाकडे प्रार्थना करेल की असं कोणासोबत होऊ नये. तर 7 तारखेच्या सकाळी आधी मॉर्निंग क्लासेसला गेला होता त्याच्या आणि तिथून लगेच आम्हाला कॉल आला सकाळी 8 वाजता की त्याची तब्येत बिघडली, त्याला चक्कर आली आणि तो पडलेला आहे. तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं की त्या चक्रा आल्या नव्हत्या, त्याला झटके आले होते आणि ती एवढे वाईट झटके होते की त्याच्या अक्षरशः तोंडातून जीभ त्याची जी होती ती थोडीशी कापली गेली, तोंडातून रक्त वगैरे पडत होता आणि तो कमीत कमी अर्धा तास तरी शुद्धीवर नव्हता. त्याला त्या अवस्थेत पाहून ना, खरं सांगते मी, माझं असं हृदयच थांबून गेलं होतं. त्यानंतर मग त्याला आम्ही इथे ट्रीटमेंट केलं. इथे काहीच झालं नाही. मग नांदेडला ट्रीटमेंट केलं. पहिले आम्हाला वाटत होतं की विकनेस असेल, तो बरोबर जेवत नाही त्याच्यामुळे काहीतरी असेल किंवा अभ्यासाचा काही ताण घेतला असेल, पण असं काहीच नाही. नांदेडच्या न्यूरोसर्जनकडे दाखवल्यानंतर त्यांनी MRI रिपोर्ट पाहिल्यानंतर सांगितलं की त्याच्या मेंदूला सूज आहे आणि त्यामुळे त्याला हे सगळे प्रॉब्लेम होत आहेत आणि आता हे जे झटके किंवा चक्रा जी मी तुम्हाला म्हणते हे सारखेच होणार आहेत त्याला. त्यामुळे त्याला कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्षभर सारखं गोळ्या औषधी घेत राहावं लागणार आहे आणि महिन्याच्या महिन्याला चेकअप करावं लागणार आहे. हे सगळं डॉक्टरांनी आम्हाला समजून सांगितलं होतं. त्याला कोणत्याच प्रकारचा ताण द्यायचा नाही आहे, टेन्शन द्यायचं नाही आहे आणि या जेवढ्या पिरियडमध्ये त्याची तब्येत बिघडलेली आहे तोपर्यंत तो किरकिर चिडचिड करेल. आणि खरंच सांगते, माझ्यासाठी माझा मुलगा सर्वात आधी महत्त्वाचा आहे, म्हणून मी काहीही केलं नाही 2-3 महिने.